नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र. एक पोल्ट्री व्यवसायाशी निगडीतच असलेला माझं काम आहे. म्हणजे पोल्ट्रीवर एक अभ्यास जो माझा सुरू आहे तो मी बऱ्याच वर्षापासून करत आहे. सोबत पोल्ट्रीची परिस्थिती, पोल्ट्रीला येणारे चॅलेंजेस आणि पोल्ट्री सेक्टरमध्ये कसं काय दिवसेंदिवस जी भाववाढ होत आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. याला कारण कोण आहे, हे कुठं असं गणित बिघडलं या सेक्टरमधलं की ज्यामुळे ही सर्व परिस्थिती उद्भवून राहिलेली आहे. तर सर्वात पहिले आपण बघूयात की पोल्ट्री सेक्टरमध्ये हा सर्व ताळमेळ का बदलत आहे. म्हणजे एक पडताळा जर केला तर तुम्हाला त्या सेक्टरमधला जो कोंबडी बनवायला लागणारा खर्च, उत्पादन खर्च जो आहे हा का वाढलेला आहे याबद्दल तर जणू सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यात अशा काय अचानक बदल झाले ज्यामुळे या सेक्टरला धोका निर्माण झाला. तर एक महत्त्वाचं कारण यात जे मी आत्तापर्यंत बघितलं आहे की गेल्या 5 ते 6 महिन्यात पोल्ट्री फीडच्या किमतीत आहे ती किमतीत अशी वाढ झालेली आहे की 700 ते 800 रुपये प्रति बॅग मागे, 50 किलोच्या प्रति बॅगमध्ये हे वाढलेले आहे. तर हे का वाढले, तर याला मुळात एक जे कारण आहे ते म्हणजे सोया DOCमध्ये झालेले बदल, आणि ते पण बदल हे अनपेक्षित बदल आहेत ज्यामुळे हा सर्व कल्लोळ या पोल्ट्री उद्योग समूहावर आलेला आहे. तर हा कशामुळे झालेला आहे, यात एक सरकारचं जे चुकीचं धोरण आहे, सरकारची जी नियमावली आहे, सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की तुम्ही पाहिजे तितकं स्टॉक करून ठेवू शकता, असा जो निर्णय सरकारने घेतला आहे. हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की दिल्लीत जे शेतकरी विरोधी आंदोलन सुरू आहे ते गेल्या वर्षभरापासून शेतकरी करताय, मात्र त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. तर यात एक महत्त्वाचा बदल असा झालेला आहे की बदल म्हणजेच की अगोदर काय होतं की तुम्ही स्टॉक करून ठेवू शकत नव्हते, तुम्ही तुमच्या याची काळाबाजारी करून ठेवू शकत नव्हते. मात्र सरकारने असे काही नियम दिलेले आहेत ज्याच्यामुळे तुम्ही आता स्टॉक करू शकता. आणि याच गोष्टीचा फायदा जो आहे तो धनाढ्य लोकांनी घेतला आहे. ज्यांचे मोठमोठ्या कंपनीज आहेत, ज्यांचे ऑइल फॅक्टरीज आहे, मिल्स आहेत, या लोकांनी याचा सर्वांचा फायदा घेतला आहे आणि हाच फायदा आज या समूहाला कारणीभूत आहे. तर हा फायदा कसा घेतला की सरकारने म्हटलं तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता. मग सगळ्यात जास्त जे आहे ते खाद्यतेल, खाद्यबिया जे आहेत, तेल, खाद्य म्हणजे ज्याच्यापासून बनता येतील असे जे पिकं आहेत, जे सोयाबीन, एक जे पोल्ट्री सेक्टरला जास्त लागते, पोल्ट्री समूहाला जास्त लागते, ज्यातली वेस्ट, ज्यातली DOC उरलेलं जे तेल असते ते सगळ्यात जास्त लागते. तर हा त्यांना माहीत होतं की सरकारने सांगितलं आता की एक साठे बाजार होऊ शकते इथे. तर मग यांनी त्याच गोष्टीचा फायदा घेतला आणि पाहिजे तितक्या प्रमाणात सोयाबीन घेऊन त्या सोयाबीनचं तेल काढून आणि उरलेली DOC आपल्या फॅक्टरीमध्ये डंप करून ठेवली. आता झालं असं की याच काळात हे डंप करून ठेवलेली DOC यांनी शॉर्टेज दाखवायला चालू केलं. म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सगळ्यात हायस्ट रेट हा 108 रुपये प्रति किलो बघायला मिळाला. तर 102 रुपये हा त्यावेळचा कमी किंमत होती. म्हणजे 2 महिने 102 रुपयेच्या जवळपास सोया DOCचे भाव राहिल्यानंतर कालांतराने हे भाव उतरत आले आणि सध्याच्या घडीला महिन्याच्या अखेरीसला हे भाव 75 ते 80 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आले. तर ही साठे बाजार, ही जी भाववाढ ही सरकारच्या चुकीच्या नियमावलींनी, कायद्यांनी तयार केली. याचाच फटका हा भारतातल्याच पोल्ट्री उद्योग समूहाला बसला. तर आता ज्या तेल कंपन्या होत्या यांना याचा अरबो रुपयांचा फायदा झाला. हा फायदा म्हणजे त्यांनी स्टॉक करून ठेवलेला DOC हा भारताच्याच बाजारात भारतीय कंपन्यांनाच शॉर्टेज दाखवून मोठ्या बेभाव भावाने विकला गेला आणि हा नफा हा या कंपन्यांसाठी फायदेशीर ठरला. करोडो रुपये प्रति दिवसात या कंपन्यांनी कमवले आणि याचाच फटका हा पोल्ट्री उद्योग समूहाला, त्या फीड कंपन्यांना, त्या पोल्ट्री उत्पादकांना, त्या छोट्या शेतकऱ्यांना ज्या खुल्या मार्केटमध्ये स्वतःच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या तयार करण्यात आल्या. विषय असा आहे की या सर्व उत्पादनात, या सर्व सोयाबीन DOCच्या वाढलेल्या भावात कोंबडीवर किती परिणाम झाला
तर कोंबडी तयार करण्यासाठी जी किंमत लागत होती ही कोंबडी किलो 40 रुपयाने महागली. म्हणजेच कसं आहे की एखादी कोंबडी तुम्हाला तयार करण्यासाठी 80 रुपये खर्च येत होता, तर त्याचीच कॉस्ट आज 120 रुपये झाली आणि 40 रुपयाची त्यात वृद्धी झाली. ही वृद्धी फक्त वाढलेल्या सोयाबीन DOCच्या भावांमुळे झाली. यात बरेचसे घटक परिणामकारक ठरतात. म्हणजे सोयाबीन DOCचे जर भाव वाढले तर त्याला लागणारे इतर जे इन्ग्रेडियंट्स असतात फीडमध्ये जाणारे, या कंपन्यांनी देखील त्यांच्या भावात थोडी वाढ केली. मग त्याच कालावधीत मका देखील थोडा वर खाली झाला. मात्र खाली झालेल्या मक्याच्या रेटमुळे कंपन्यांनी त्यांचे रेट कमी केले नाही. तर हा कंपन्यांना खूप मोठा लॉस झालेला आहे. करोडो रुपये जरी सोयाबीन तेल काढून विकणाऱ्या कंपनींनी कमवले असेल, मात्र पोल्ट्री सेक्टरमध्ये पोल्ट्री फीड तयार करणाऱ्या कंपन्या आणि पोल्ट्री फार्मर्स यांना करोडो रुपयाचा या बिझनेसमध्ये घाटा झाला. तर ही नफेखोरी केली कोण? तर ही नफेखोरी करणाऱ्या एकच व्यक्ती आहेत, मोठे तेल कंपन्या. या तेल कंपन्यांनीच आपल्याजवळचा असलेला सोया DOC हा दाबून ठेवला आणि कालांतराने शॉर्टेज दाखवत हळूहळू बाजारात बेभाव भावाने विकायला लागले. यात सगळ्यात फसणारा व्यक्ती ठरला हा पोल्ट्री फार्मर, ज्याला कोंबडी तयार करायला येणारा खर्च हा 40 रुपयांनी वाढला आणि याचाच परिणाम मार्केटमध्ये झाला. मार्केटमध्ये जे छोटे ग्रामीण भागातील जे कोंबडी खाणारे लोक आहेत, जे तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक आहेत, ज्यांना प्रति आठवड्यांना कोंबडीची गरज असते, नॉनव्हेज खातात, चिकनचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यात तंदुरी चिकन किंवा आणखी काही प्रकार ज्यात येत असतात, तर ह्या सगळ्यांचा परिणाम हा हॉटेल्सवर झाला आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसाधारण हौशी लोक जे कोंबड्या खातात त्यांच्यावर झाला. मात्र यापेक्षाही जास्त परिणाम ग्रामीण भागात बघायला मिळाला. इन्कम कमी असल्यामुळे, सोबतच कोरोनानंतर लोकांचे धंदेपाणी गेल्यानंतर लोकांजवळ आवक राहिलेली नाही आणि त्यामुळेच हे कोंबड्या घेणं टाळू लागले. यातच सर्वात मोठा घाटा हा 40 रुपये ते 50 रुपये प्रति किलो कोंबडीचे भाव वाढीमुळे झालेला. बाजारात गेल्यावर जेव्हा एक साधारण शेतकरी किंवा एखादी ग्रामीण भागातील व्यक्ती जो असतो, तो जेव्हा बाजारात जातो त्यावेळेवर तो बघतो की कोंबडीत काय भाव आहे. म्हणजे 4 महिन्या पहिले जी कोंबडी 200 रुपये किलोला भेटायची ती आज 250 रुपये किलोला भेटू लागली आहे. तर विचार करतो की कोंबडीच्याच दुकानाच्या बाजूनी मच्छीचे दुकानं असतात, छोटे छोटे, ज्या भाजल्या मासऱ्या किंवा मच्छीचे छोटे छोटे किंवा कटिंग करून विकणारे वेगवेगळे प्रकार असतात. तर मी 250 रुपयाची कोंबडी का घ्यावी? मग त्याच जागी मी 50 रुपयाच्या मच्छ्या का नाही खाव्यात? म्हणजे प्रत्येकांना पैसा आज राहिलेला नाही आहे. नोकरदार वर्ग, जे सरकारी नोकरदार वर्ग आहेत त्यांच्याजवळ आहे, मोठे मोठे बिझनेसमॅन्स आहेत त्यांच्याजवळ आहे, मोठे मोठे सावकारी लोक आहेत त्यांच्याजवळ आहे. मात्र सर्वसामान्य माणूस आणि गरीब माणूस यात पूर्ण भरकटलेला आहे. तर ही परिस्थिती आल्यावर मार्केटमध्ये कोंबडीची डिमांड ही 50% घटलेली आहे. म्हणजे एक असं झालं की सोया DOCचे भाव सगळ्यात परिणामकारक या धंद्यावर पडल्यानंतर कोंबडीच्या भाववाढीत म्हणजे कोंबडी तयार करण्याला येणारा खर्च वाढला आणि तिसरा परिणाम जो हा झाला, हा सर्वसामान्य लोकांच्या इन्कमवर परिणाम झाल्यामुळे आता लोकांनी ते खाणं पण सोडलं. तर हा सगळा या पोल्ट्री सेक्टरचा जो मार्केट आहे हा डुबवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ह्याच कंपन्या आहेत ज्यांनी सोया DOC दाबून ठेवला. हा विषय जो आहे दुसरा, हा कोंबडीच्या भाववाढीबद्दल असतो. तर कोंबडीचे भाव ठरवतो कोण? महत्त्वाचा विषय हा कोंबडीचे भाव ठरवतो कोण? तर कोंबडीचे भाव ठरवतात ह्या फक्त खाजगी कंपन्या आहेत, 2, 3, 4 बोटावर मोजण्यालायक कंपन्या आहेत जे हे कोंबडीचे भाव ठरवतात. मग यांना हे भाव ठरवण्याचे अधिकार कोण दिले? या खाजगी कंपन्या भाव का ठरवतात? आणि ह्यांच्याच वेळेवर ह्यांच्याच कंपन्यांचे माल जेव्हा पोल्ट्री फार्म्समध्ये असतात त्याच वेळेवर या कोंबड्यांचे भाव का वाढतात? तर हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. मुळात काय आहे की आपल्याकडे ज्या सरकारी यंत्रणा आहेत यांचं वचक या कंपन्यांवर नाही.
म्हणजे काय होते ना की या व्यवसायातून सरकारला काही टॅक्स मिळत नाही, सरकारला काही देणं घेणं नाही, अशा प्रकारे हा व्यवसाय आहे. त्यामुळे सरकार याच्यात डोकं घालायला तयार नाही की नेमकं शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालक पोल्ट्री व्यवसाय, कोंबड्या पोसल्यावर लाखो रुपयाचा तुम्हाला फायदा होईल, ह्या सगळ्या जाहिरातबाजी, ह्या सगळ्या स्टंटबाजी सरकार किंवा माध्यमांमधील मोठमोठे चॅनल्स करतात. मात्र यामागची पार्श्वभूमी काय, कोंबड्यांचे भाव ठरवायसाठी नेमक्या काय क्रायटेरिया आहेत, कसे ठरवले जातील हे भाव, कोण ठरवावेत, नेमके मिनिमम आणि मॅक्झिमम, कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव किती असावे, हा सगळं ठरवण्याचा अधिकार हा सरकारकडे नाही किंवा तुमच्या आमच्यासारख्या खुल्या पोल्ट्री फार्मिंग करणाऱ्या व्यक्तींकडे देखील नाही. तर ह्या कंपन्यांवर काहीच मोठ्या खाजगी कंपन्यांची वचक आहे, ज्यांचा स्वतःचा माल जेव्हा या कंपन्या इंटिग्रेशन फार्मिंग करताना यांच्या स्वतःच्या कंपनीच्या कोंबड्या जेव्हा पोल्ट्री शेड्समध्ये असतात तेव्हा ही लोक बाजारभाव खूप वाढवून टाकतात. म्हणजे समजा एक ए नावाची कंपनी आहे आणि एक बी नावाची कंपनी आहे, आणि ह्या कंपन्या करताना काय करतात की आपल्या परिसरात किंवा आपल्या कंपनीच्या माध्यमातून किती फार्मवर किती कोंबड्या गेलेल्या आहेत याचं एक कॅल्क्युलेशन करतात आणि त्या वेळेवर मार्केटची डिमांड घेतात. आणि होतं काय की यांचा माल कमी पैशात तयार होतो. कमी पैशात म्हणजे ह्यांचं स्वतःचंच कॉस्टिंग असतं आणि यांना स्वतःलाच माल उचलून त्यात काही पैसे टाकून हे ट्रेडर्सला विकला जातो. मग यांना बाजारभावापेक्षा कमी पैशात कोंबड्या तयार होतात आणि त्या वेळेवर हे मार्केटमध्ये शॉर्टेज निर्माण केल्या जाते. शॉर्टेज निर्माण अशा प्रकारे होते की खुल्या मार्केटमधले भाव हे पाडून टाकतात आणि यांच्या फार्ममधले असलेल्या मालाच्या वेळेवरच बरोबर हे कोंबड्यांचे भाव वाढवून टाकतात. मग ती कॉकरेल असो, गावरान असो, ब्रॉयलर असो की आणखी कोणतीही असो, मात्र जनरली जे असते कॉकरेल आणि ब्रॉयलर ह्याच कोंबड्याच्या वेळेवर भाव चढ उतार होत असतात. तर ही जेव्हा कंपनी आपल्या कंपनीचा माल पोल्ट्री फार्ममध्ये टाकतात आणि ज्या वेळेवर तो विक्रीस येतो त्याच वेळेवर रेट्स 200च्या वर किंवा 200 रुपये प्रति किलोच्या आसपास ठेवतात कॉकरेलमध्ये, आणि ब्रॉयलरमध्ये हाच भाव 115 ते 120 रुपयेपासून 125 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचवतात. मात्र जसा या कंपन्यांच्या म्हणजे इंटिग्रेशन कंपन्यांनी आपल्या फार्मरला दिलेल्या शेडमधला माल संपला, तसाच खुल्या बाजारभावात जो माल विकायला येतो, पोल्ट्री फार्मर्स जो माल घेतात त्या वेळेवर हे आपोआप रेट याचे खाली पाडतात. म्हणजे सरळ असं आहे की जेव्हा कंपन्या आपल्या इंटिग्रेशन कंपन्या ज्या आपल्या फार्मिंगच्या वेळेवर हा भाव वाढवतात आणि जेव्हा तुमच्या आमच्यासारख्या छोट्या पोल्ट्री फार्मरचा माल जेव्हा बाजारात येतो त्या वेळेवर आपोआप हे भाव कमी करतात. याचा थेट फटका जो आहे हा खुल्या उत्पादक शेतकऱ्यांना होतो, जे छोट्या संख्येवर पोल्ट्री फार्मर करतात. तर हा बाजारभाव जो आहे याच्यावर सरकारचं वचक नाही असल्यामुळे हा बाजारभाव ह्या कोंबड्या खाजगी कंपन्या ठरवून राहिलेल्या आहेत आणि स्वतःच्याच कंपनीचा फायदा करून घेत आहेत. तर हा असा खेळखंडोबा आपल्या पोल्ट्री उत्पादन समूहात सुरू आहे, पोल्ट्री क्षेत्रात सुरू आहे. यावर अजूनपर्यंत सरकार लक्ष देणार नाही आहे असं दिसतं आहे. पोल्ट्रीमध्ये लागलेल्या रॉ मटेरियल्सच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, त्यावर देखील सरकारचं अंकुश नाही आहे. तर हे सोयाबीन DOC वाढल्या, त्यानंतर शॉर्टेज निर्माण झालं असं दाखवलं. मात्र या सर्व वेळेवर कोणतीच कंपनी बंद पडली नाही, कोणतीच पोल्ट्री फीड बनवणारी कंपनी बंद पडली नाही की ज्याला सोया DOC न मिळाल्यामुळे त्याचं उत्पादन थांबलं. अशी कुठलीच बातमी कुठल्याच चॅनलवर दाखवल्या गेली नाही किंवा कुठल्याच कंपनीने अशी तक्रार देखील केली नाही की सोया DOCचा भाव वाढल्यामुळे आमच्या कंपनीचं उत्पादन घटलं किंवा थांबवण्यात आलं आणि आमच्या कंपनींना इतका रुपयाचा लॉस झाला. यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सर्व एक क्रिएट केल्या गेलं आहे, एक बनवल्या गेलेलं एक स्ट्रक्चर आहे ज्यात शेतकरी भरडलेला आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या प्रकारे या कंपन्यांनी मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयापर्यंत किंवा
अजून कोणत्या मिनिस्टर लोकांपर्यंत जाऊन बैठकी घेतल्या, बातम्या दिल्या की सोया DOCचे भाव वाढत आहेत, की या उत्पादनावर याचा परिणाम होत आहे, तर त्यावेळी त्यांनी कुठे साठे बाजार केलेला आहे, कोणत्या कंपनीने स्टॉक केलेला आहे, ह्याचं कारण शोधलं नाही किंवा याचं इन्व्हेस्टिगेशन देखील केलं नाही आणि ते करण्याचं यांना सुचलं देखील नाही असं म्हणता येईल. मात्र होतं काय ना, की जेव्हा GM सोया जेव्हा भारतात आणल्या गेल्याच्या गोष्टी झाल्या, त्यावेळेवर या लोकांनी GM सोया मागवला, मात्र त्या प्रमाणात तो GM सोया इथपर्यंत पोहोचू शकला नाही. म्हणजे ते 12 लाख टन जे हे आयात करणार होते, ती इतकी सोपी गोष्ट नाही आहे की इतक्या फटाफट ते येणार. म्हणजे 2 बंदरांवर ते आणणार होते, हे गोष्ट जरी तितकीच सत्य असली, मात्र त्या वेळेवर भारतातला सोयाबीन बाजारात येणार होता आणि ज्या वेळेवर हा GM सोया भारतात बाहेर देशातून येणार होता, त्याच वेळेवर भारतातला सोयाबीन देखील निघणार होता. तर भारतातला सोयाबीन निघताना आणि GM सोया भारतात येताना भारतातल्या सोयाबीनच्या भावात घट झाली. म्हणजे बघा किती तारतम्य आहे. अगोदर जेव्हा सोयाबीन यायचा होता शेतकऱ्यांच्या शेतात, त्यावेळेवर सोयाबीनचे भाव, सोया DOCचे भाव हे वाढलेले होते. मात्र जसा भारतातला सोया हा तुमच्या हातात आला, शेतकऱ्याच्या हातात आला आणि तो बाजारात यायला सुरुवात झाला, तशीच या सोयाची किंमत कमी होत गेली. व्हॉट्सअपवर अनेक पोस्ट देखील फिरल्या, ज्यात तुम्ही बघितलं की 12,000 15,000 पर्यंतचा जो सोया गेला होता, सोयाचं तेल बिया गेल्या होत्या, त्याची किंमत आज 5,500 रुपयापर्यंत घसरलेली आहे. मागच्या वेळी ज्या वर्षी सोयाबीन शेतात आलं आणि त्यानंतर ते बाजारात आलं, त्यावेळेवर त्याला सुरुवातच 3,000च्या जवळपास भावानी झाली होती आणि ही वाढत 10,000पर्यंत गेली. मात्र या वेळेवर पूजेचा जो सोयाबीन आहे, जो पहिल्या खेपेला घेतला जातो, त्याचीच किंमत बोली 15,000च्या जवळपास लागली मध्य प्रदेशात. मात्र ही बोली एक नॉमिनल पकडता येईल, मात्र सर्वात चांगला 10,000 ते 11,000 रुपयाचा रेट सोयाबीनला मिळालेला होता. आणि ह्याच जसं GM सोया इकडे भारतात येऊ लागला, तसंच आपलं पीक देखील हातात येऊ लागला आणि सोया DOCचे रेट देखील पडू लागले. ह्याला अनियंत्रित बाजार असल्यामुळे ह्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे किंवा कंट्रोल नाही आहे आणि तेल कंपन्या हे आपल्या मनमर्जीने साठे बाजार करत आहेत. त्यामुळे भारतातच हा शॉर्टेज सगळा निर्माण होऊ लागलेला आहे. विशेष म्हणजे या पोल्ट्री उद्योग समूहात पोल्ट्री फार्मरची कोणती युनियन नाही, कोणती यांची कमिटी नाही, कोणतं यांचं शिष्टमंडळ नाही आणि ह्याचमुळे पोल्ट्री व्यावसायिक जो आहे, पोल्ट्री फार्मर जो आहे, हा एकत्र येऊ शकत नाही. विषय असा आहे की पोल्ट्री फार्मर एकत्र येऊ शकत नसल्यामुळे या सर्व गोष्टींचा नियंत्रण ह्या मोठमोठ्या कंपन्यांच्या हातात गेलेलं आहे. तर ह्या कंपन्यांनी सगळ्यांना विकत घेतल्यासारखं घेतलं आणि आपल्या खिशात ठेवलं आहे. म्हणजे जर एखादी पोल्ट्री फार्मर जो असेल की ज्याला पैसे नाही आहेत मात्र त्याच्याकडे पोल्ट्री फार्म आहे, तर याला सर्व अटी आणि शर्तीच्या माध्यमातून यांना हरॅस्ट केल्या जाते, त्याच्याकडून ॲग्रीमेंट केल्या जाते आणि याच्याजवळ देखील पैसा नसल्यामुळे ह्या त्या ॲग्रीमेंटला मान्य करतो आणि पोल्ट्री फार्मिंग सुरू करतो. फार्मिंग सुरू करताना बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत, बऱ्याचशा ज्या इंटिग्रेशन करतात, मात्र त्यातील काही कंपन्या ह्या पोल्ट्री फार्मरने कितीही चांगली बॅच काढली तरी त्यांच्यावर रिक्वायरी करतो. ती जी आणि त्या पोल्ट्री फार्मरने कितीही चांगली जरी बॅच काढली तरी तो त्याच्याकडून त्यांनी कमवलेल्या भावात रिकव्हरी करतो. या सर्व घटकात जो आहे हा पोल्ट्री फार्मर भरडलेला आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी याचं नियंत्रण हातात घेतलेलं आहे. कोंबड्यांचे भाव कोणी ठरवावे हे देखील या खाजगी कंपन्याच ठरवतात. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही.
तर आता बघा, याच्यातून वाचण्यासाठी सरकार जसं गहू, ज्वारी, तांदूळ यावर जे MSP जो देते, मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे एक लागत मूल्य जी येते दरवर्षी प्रत्येक वर्षी जी सरकार ठरवून देते, तर ही अशाच प्रकारची एक जी शुल्क आहे किंवा एक लागत खर्च आहे, हे पोल्ट्री उद्योग समूहाला देखील एक करणं गरजेचं आहे. सरकारला आपल्याकडून टॅक्स न मिळत असल्यामुळे सरकार तुमच्या या धंद्यामध्ये डोकं घालत नाही. ज्या ठिकाणी सरकारकडला टॅक्स भेटतो, ज्या धंद्यातून सगळा कर दिला जातो, त्याच धंद्यात सरकार डोकं घालून नियंत्रण ठेवतं. तर यात नियंत्रण याच कारणामुळे ठेवत नाही आहे की तुम्ही त्यांना कोणताही टॅक्स देत नाही, त्यामुळे तुमचं भैया तुम्ही बघत बसा काय आहे. तर हा जो मार्केट आहे याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही, आणि नियंत्रण आणायचं असेल तर कोंबडी कितीला तयार होत आहे आणि त्याचं कमीत कमी प्राईस किती असलं पाहिजे, आणि यावरती जर खरेदी करायचं असेल तर त्या ट्रेडर्सनी, त्या पोल्ट्री फार्मर्सनी किंवा त्या युनियननी किंवा त्या कंपन्यांनी त्याच्यावर बोली लावावी. मात्र त्या किमतीच्या खाली कोणीही कोंबडी तयार करू नये. हे दर महिन्यात किंवा दर 3 माहीत जरी ठरवलं की 50 रुपये, जसं तुम्हाला ते चिक्स येतो किंवा हे चिक्सचे रेट आणि खाद्याचे रेट धरून ब्रॉयलर जे आहे हे 130 रुपये किलो कमीत कमी गेलं पाहिजे. त्यावर जितकं घ्यायचं आहे तितकं ते बोली लावून घेऊ शकतात, मात्र कमीत कमी 130 रुपये किलो गेलं पाहिजे. कॉकरेलमध्ये 180 रुपये किंवा 190 रुपये जे काही यांचं कॉस्टिंग ठरतं, सगळे खर्च वजा जाता फार्मरला, सगळा फीडचा खर्च, मेडिसिनचा खर्च, चिक्सचा खर्च, आणि उरलेला त्याच्यानंतर त्यांनी 2 महिने किंवा 1.5 महिने हे पोसलेल्या कोंबड्यांची जी मेहनत आहे ती ठेवल्यानंतर जी कमीत कमी एक कॉस्ट बनते, ही कॉस्ट ठरवून देणं, दर प्रत्येक 3 महिन्यात ठरवून देणं हे सरकारने गरजेचं आहे. तेव्हाच हा शेतकरी, तेव्हाच हा पोल्ट्री समूह किंवा पोल्ट्री उद्योग, पोल्ट्री व्यवसाय हा वाचू शकतो. अन्यथा इथे कोणीच कोणाला वाचवू शकणार नाही. सगळा कारभार हा खाजगी कंपन्यांच्या हातात चालला जाणार आणि तुम्हाला त्यांचे बंधक बनवून राहावे लागणार. पोल्ट्री फार्मरनी देखील सध्या याच्यात एकी करणे गरजेचं आहे. यात एकीची शक्ती दाखवणे गरजेचं आहे. या खाजगी कंपन्यांचं या बिझनेसवर असणारं नियंत्रण कमी करायचं असेल तर सरकारची भूमिका देखील यात महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे हा विषय सगळा इतका सोपा नाही आहे आणि छोटा देखील नाही आहे, खूप मोठा विषय आहे. या विषयावर आणखी बरंच काही बोलता येणार. कोणाच्या किती चुका आहेत, कोणाचे काय आहे ते देखील सांगता येतात. याच कालावधीत जेव्हा पोल्ट्रीचे जे फीडचे रेट्स होते हे वाढलेले होते सोया DOCच्या वाढण्यामुळे, त्यात बऱ्याच कंपन्यांनी फीडमध्ये सोया DOC टाकणंच बंद केलं, ज्यामुळे वजन येणं कमी होऊन गेलं. आणि त्या कंपन्यांनी आपल्या फीडच्या दाण्याचे रेट देखील, पोल्ट्री दाण्याचे रेट देखील कमी ठेवले, जेणेकरून जास्त महाग विकणार तर आपल्या कंपनीचा सेल थांबणार. त्यानंतर त्यांना मार्केटमध्ये कोणी विचारणार नाही इतकं महाग विकल्यानंतर. मात्र हे सर्व कॉस्टिंग मॅनेज करण्यासाठी त्यांनी फॉर्म्युलेशन्स चेंज केले काही कंपन्यांनी आणि स्वतःचं नाव खराब केलं. ही नाव खराब केलं म्हणण्यापेक्षा त्या वेळेवर तितकं महाग फीड विकलं जाणं देखील एक कठीण काम होतं. मात्र जेव्हा ते फीड स्वस्त भावात विकू लागले तेव्हा त्याचं फॉर्म्युलेशन चेंज केलं त्यांनी, आणि चेंज केलेल्या फॉर्म्युलेशनमुळे पोल्ट्री फार्मरला वजन देखील आले नाही. म्हणजे कोंबडी तयार करण्यासाठी जितकं फीड लागत होतं त्यापेक्षा कितीतरी ग्राम किंवा KGमध्ये ते फीड जास्त गेलं, ज्यामुळे पोल्ट्री फार्मरला यात नुकसान देखील पडायला लागलं. म्हणजे ह्या तिन्ही चारीकडून बाजूचा जर विचार केला तर ह्यात मधात एक फार्मर फसतो आहे फक्त, ज्याला जिवंत ठेवणं आज काळाची गरज आहे. त्यामुळे फार्मरची एकी होणे गरजेचं आहे. कोणती कंपनी चांगलं फीड देते, कोणती कंपनी चांगले चिक्स देते, कोण चांगला व्यक्ती आहे याच्यावर हे सगळं कमी खर्चात जास्त फायदा कमवू शकतो किंवा आपल्या मालाला चांगला योग्य भाव मिळू शकतो, हे देखील आज ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया करून कोणाला अशा प्रकारे फसवू नका, साठेबाजारी काळेबाजारी करू नका. आजची परिस्थिती खूप भयानक आहे. करोडो रुपये, लाखो रुपये या बिझनेसमध्ये पोल्ट्री फार्मर्स किंवा कंपन्यांनी घातलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एकामेकांवरच इतका
हा दबाव आणू नका की तुम्हाला इतके पैसे द्यावे लागतील, इतके पैशात घ्यावं लागेल आणि यामुळे तुम्हाला इतका फायदा होईल, नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही जरा पोल्ट्री फार्मिंग करत असाल तर एक समजून कोणाचा चांगल्या व्यक्तीचा मार्गदर्शन घेऊनच हा सल्ला घ्या, ज्यामुळे तुमची फसवणूक थांबवता येईल. आणि इथेच हा विषय आज मी या विषयावर बोलणार होतो आणि हा विषय तुमच्यासोबत बोललो. यात मला आता बरं वाटतं आहे की तुमच्यासोबत या विषयावर संवाद साधला. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट्समध्ये देखील तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या देखील मला कळवा. मी आणखी काही व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहणार. तोपर्यंत धन्यवाद.